हायपोथायरॉइड कंट्रोल करायचंय, मग हे रुटीन नक्की फॉलो करा। सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून किंवा ते उकळून तुम्ही चहासारखा त्याचा उपयोग करू शकता। हे तुमचं मेटाबॉलिझम किंवा चयापचय क्रिया बूस्ट करेल। त्यानंतर एक 5 to 10 मिनिट्स सनलाईट म्हणजे उन्हामध्ये तुम्हाला चालायचंय, कारण हा ग्रेट व्हिटॅमिन डी चा सोर्स आहे आणि तुमच्या मेटाबॉलिझमला बूस्ट करणार आहे। तिसरं आणि महत्त्वाचं की सकाळचा ब्रेकफास्ट किंवा मी असं म्हणेन की लवकर जेवण हे तुमचं प्रोटीन युक्त आणि हाय फायबर की ज्याच्यामध्ये मूग डाळ जी आयुर्वेदामध्ये श्रेष्ठ प्रोटीनचा सोर्स सांगितला आहे, याचा उपयोग तुम्ही जास्तीत जास्त वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करा। त्याचबरोबर अँटीऑक्सिडंटसाठी जे पण सीझनल किंवा कलरफुल व्हेजिटेबल्स तुमच्या आहारामध्ये तुम्ही जितकं जास्त घ्याल तेवढं तुमचं इम्युनिटी इम्प्रूव्ह होणार आहे। 4 ते 5 वाजताच्या दरम्यान थोडासा ग्रीन टी, अगेन रिच सोर्स ऑफ अँटीऑक्सिडंट्स। संध्याकाळी एक छोटासा वॉक आणि संध्याकाळचं जेवण हे 7 वाजेपर्यंत मॅक्सिमम तुम्ही फिनिश करायलाच हवं आणि ते देखील लिक्विड और सेमी लिक्विड डाएट असायला हवं। आणि रात्री 10 वाजायच्या पहिले झोप अगदी कंपल्सरी। हा तुमचा स्ट्रेस कमी करेल आणि शरीरातला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी झाल्यामुळे थायरॉइड लवकर बरा होईल। जर तुम्हाला अधिक डेली रुटीन जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा रुटीन।